प्रफुल्ल पटेलांना वाटतच नसेल की हा तपास योग्य दिशेने त्या ठिकाणी जावा. कुठेही अमेरिकेला ब्लॅक बॉक्स दिला गेला नाही. त्याची प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत मी माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ती प्रेस कॉन्फरन्स मी तिथे घेणार नाही. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाहीतर सत्तेतले काही भाजपचे नेते त्यांना करू नका असं म्हणत आहेत का काय असाही प्रश्न आम्हाला निर्माण व्हायला लागलाय. देखील जय पवार हे पुढे येऊन पत्रकार परिषद घेणार होते. खरं तर त्यांची पत्रकार परिषद अद्यापही झालेली नाही. खरं तर दोन आठवड्यापूर्वी त्यांची पत्रकार परिषद होणार होती. कोणाचा दबाव आहे असा की जय पवार हे पत्रकार परिषद घेत नाहीये? सुनील तटकरेंचा प्रफुल्ल पटेलांचाच दबाव त्या ठिकाणी असेल. माझ्याकडे बरेच पुरावे तिथे आलेले आहेत. फक्त जय पवार हे पत्रकार परिषद घेणार आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा ज्या नेत्यावर विश्वास होता त्या नेत्याला देण्यासाठी जय पवार जर प्रयत्न करत असतील, याच्या आधी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, त्याचं स्वागतच खऱ्या अर्थाने आपण केलं पाहिजे. त्याची प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत मी माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ती प्रेस कॉन्फरन्स मी तिथे घेणार नाही. कारण त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात जर काही गोष्टी राहिल्या असतील त्याच मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणार आहे. पण गेल्या आठवड्यात होणारी प्रेस कॉन्फरन्स आजपर्यंत का नाही झाली हे मला तरी सांगता येणार नाही. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाहीतर सत्तेतले काही भाजपचे नेते त्यांना करू नका असं म्हणत आहेत का काय असाही प्रश्न आम्हाला निर्माण व्हायला लागलाय. त्याची प्रेस कॉन्फरन्स इथं होत नाही आणि दादांचा एफआयआर इकडे होत नव्हता. आम्हाला कर्नाटकात जाऊन एफआयआर हा इथं करावा लागला. ब्लॅक बॉक्सचं नेमकं काय झालं ज्याचा तपासासाठी अमेरिकेकडे तो पाठवण्यात आल्याची माहिती दिलेली होती, मात्र आता त्याचं काय झालं कित्येक महिने उलटलेले आहेत. प्रफुल्ल पटेलांना वाटतच नसेल की हा तपास योग्य दिशेने त्या ठिकाणी जावा. कुठेही अमेरिकेला ब्लॅक बॉक्स दिला गेला नाही. हा भारतातच आहे. पण त्या बाबतीत कुठंच काय नाही झालं. त्याचं कारण हे सगळे जे आजी माजी अधिकारी आहेत ते प्रफुल्ल पटेलांच्या ओळखीचे अधिकारी आहेत. आणि जे महाशय, जे नेते, जे मंत्री हे एव्हिएशन मंत्री म्हणून बसलेले आहेत त्यांचे व्यक्तिगत आणि व्यावहारिक संबंधच व्हीएसआर बरोबर असल्यामुळे कसं एआयबी अजितदादांच्या बाबतीत योग्य पद्धतीचा तपास करणार. आता आम्ही वाट बघतोय ते पुढचा जो काही अहवाल आहे तो त्या ठिकाणी कधी देतील. पण असे 9 अहवाल हे एआयबी कडे प्रलंबित आहे फायनल प्रस्तावासाठी, नाही तर फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टसाठी. काही अहवाल 4 वर्षापूर्वीचे आहेत, काही 3.5 वर्षापूर्वीचे आहेत, काही 2.5 वर्षापूर्वीचे आहेत. मला एआयबीला एवढंच सांगायचंय की तुम्हाला वाटत असेल की लोक विसरले, महाराष्ट्रातील लोक कधी अन्यायाला विसरत नाहीत. आणि तुम्ही जर विसरला, निवांत बसला, तुम्हाला जाग्यावर आम्ही आणल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. खास करून मंत्र्याचा राजीनामा म्हणजे केंद्रीय एव्हिएशन मंत्र्याचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण शेवटी केंद्रात जे कोणी खासदार असतात ते त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात. आम्हाला मित्रत्व नाही, आम्हाला फक्त न्याय त्या ठिकाणी पाहिजे आणि तो न्याय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही.